Brought to you by Technopova Curve 5G. Discover new horizon. सगळ्यांचा बाप म्हणून भाजपचा मुख्यमंत्री बसलाय. कार्यकर्ता मेळाव्यातून नितेश राणे यांचा शिंदेंच्या शिवसेनेला इशारा. 2029 ला आमदार आणि खासदार भाजपचे झाले पाहिजे, राणेंचं वक्तव्य. नितेश राणेंनी जपून बोलावं, आपण महायुतीमध्ये आहोत हे विसरू नये. शिवसेनेला दिलेल्या इशाऱ्यावरून निलेश राणे यांचा भावाला सल्ला. सभेत बोलणं सोपं, पण यामुळे कोणाचा फायदा होतोय, निलेश राणेंचा सवाल. मुख्यमंत्र्यांकडून अन्याय दूर होऊ शकतो असा राणेंच्या बोलण्याचा अर्थ. बाप शब्द निघाल्याने थोडेसे मतभेद निर्माण झाले. नितेश राणेंच्या वक्तव्यावर चंद्रशेखर बावनकुळेंची प्रतिक्रिया. नितेश राणेंची वैचारिक उंची लवंगा एवढी, नितेश राणेंची वैचारिक उंची खाली बसल्यावर विलायची एवढी. ठाकरे बंधूंच्या युतीच्या चर्चेवरून नितेश राणेंनी खिल्ली उडवल्यानंतर प्रकाश महाजन यांनी सुनावलं. उद्धव ठाकरे एकत्र येण्याची चर्चा सुरू असतानाच मातोश्रीवर बैठक. महत्वाच्या नेत्यांच्या उपस्थितीत मातोश्रीवर बैठक. संजय राऊत, विनायक राऊत बैठकीसाठी दाखल. मुंबईतील निरीक्षक आणि उपनेत्यांची बैठक असल्याची माहिती. उद्धव ठाकरेंच्या युतीच्या चर्चांमध्ये नातेवाईकांचीही एंट्री. दोन्ही भावांमध्ये नातेवाईकांच्या माध्यमातून संवाद सुरू असल्याची सूत्रांची माहिती. कौटुंबिक सोहळ्यानिमित्ताने गेल्या काही महिन्यात ठाकरे बंधू अनेकदा एकत्र. चर्चांमध्ये जितका उतावळेपणा दिसतोय तितका दोघा भावांमध्ये नाही. उद्धव ठाकरेंच्या युतीवर फडणवीस यांचा टोला. लोकशाहीत कोणालाही कोणासोबतही युती करण्याचा अधिकार. ठोस निर्णय झाला की प्रतिक्रिया देईन. एकनाथ शिंदेंची ठाकरे बंधूंच्या युतीबाबत प्रतिक्रिया. लोकांच्या मनात काय ते जाऊ द्या, तुमच्या मनात काय ते सांगा. प्रकाश महाजन यांचं उद्धव ठाकरे आणि राऊतांना आवाहन. पवार आणि दादा एकत्र आले तर महाराष्ट्राला आनंदच होईल. दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आले तर आम्ही जोमाने काम करू. अजित पवारांच्या राष्ट्रवादीच्या अण्णा बनसोडेंची प्रतिक्रिया. राहुल गांधींना खोटं बोलायची सवय लागली. राहुल गांधींनी सत्य स्वीकारावं. मुख्यमंत्री फडणवीसांची राहुल गांधींच्या लेखावर प्रतिक्रिया. लेखाला लेखाने उत्तर दिलं जाईल, फडणवीसांचा इशारा. महाराष्ट्रातील निवडणुकीत फिक्सिंग झाल्याचा विरोधी पक्षनेते राहुल गांधींचा लेखातून आरोप. निवडणूक आयुक्त निवडीपासून निवडणुकांच्या पुराव्याची लपवाछपवी. राहुल गांधींचा लेखातून आरोप. निवडणूक आयोगाने फेटाळले राहुल गांधी यांचे आरोप. महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीसंदर्भातील आरोप निराधार असल्याचं निवडणूक आयोगाचं स्पष्टीकरण. तर कोर्टात दाद मागण्याऐवजी खोटं नॅरेटिव्ह पसरवणं चुकीचं, आयोगाने सुनावलं. लपवण्यासारखं काही नसेल तर माझ्या प्रश्नांची उत्तरं द्या. लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीच्या मतदार याद्या प्रकाशित करा. महाराष्ट्रातील मतदान केंद्रावरील मतदानाच्या दिवशीचे 5 वाजेनंतरचं सीसीटीव्ही फुटेज जारी करा. निवडणूक आयोगाच्या स्पष्टीकरणानंतर राहुल गांधींचं ट्विट. महाराष्ट्राच्या विधानसभेची निवडणूक भाजपने हायजॅक केली. संजय राऊतांकडून राहुल गांधींच्या वक्तव्याचं समर्थन. तर मोदींना खोटं बोलण्याचा नोबेल पुरस्कार दिला पाहिजे, राऊतांची टीका. सामाजिक न्याय विभागाला निधी वाटपात मोठा धक्का. 400 कोटी नव्हे तर वर्षभरात 14,000 कोटींचा निधी वळवला. सामाजिक न्याय विभागातील गोपनीय सूत्रांची माहिती. विविध कारणांसाठी निधी वळवल्याची माहिती. लाडकी बहीणसाठी अपात्र लाभार्थ्यांची तपासणी होणार. आयकर डेटाचा वापर करत सरकारकडून योजनेतील लाभार्थ्यांची व्यापक पडताळणी करण्याचा निर्णय. सरकारी नोकरी असलेल्या कुटुंबातील महिलांचे अर्ज अपात्र ठरवणार. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस पुणे जिल्हा दौऱ्यावर. मुख्यमंत्र्यांच्या हस्ते महाऊर्जा प्रशासकीय इमारतीचं उद्घाटन. शरद पवार आणि अजित पवार उद्या पुन्हा एकाच मंचावर. वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटमधील कार्यक्रमाला उपस्थित राहणार. कार्यक्रमात ऊस उत्पादकतेसाठी एआयवर चर्चासत्र. 227 मुंबई पालिका वॉर्डाचा मनसेचा अहवाल तयार. गटाध्यक्षांच्या लेखाजोखाही राज ठाकरेंकडे सुपूर्द. मुंबईतील 36 विधानसभा मतदारसंघाच्या विभाग अध्यक्षांच्या केंद्रीय समितीच्या बैठकीत अहवाल सुपूर्द. राज ठाकरेंच्या शिवसेनेचा मिशन महापालिका. आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर 9 जूनपासून प्रभाग गटनिहाय बैठकांचा धडाका. मनसे अध्यक्ष राज ठाकरेंच्या उपस्थितीत केंद्रीय शाखा अध्यक्षांची बैठक होणार. 12 तारखेला शिवतीर्थ निवासानी बैठकीचं आयोजन. या बैठकीत मनसे नेते अमित ठाकरे देखील उपस्थित राहणार. धारावी पुनर्वसन प्रकल्पाच्या जागेवरून वर्षा गायकवाड आक्रमक. कुर्लात वर्षा गायकवाडांच्या उपस्थितीत जनआक्रोश मोर्चा. मदर डेअरीची जागा धारावी पुनर्वसन प्रकल्पासाठी देण्याचा राज्य सरकारच्या निर्णयाला विरोध. नाशिकच्या मालेगावात हिंदू साम्राज्य दिनानिमित्त राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे पथसंचलन. संचलन मार्गात नागरिकांकडून स्वयंसेवकांवर फुलांचा वर्षाव.
राज्यातील कृषी विभागातील लिपिकाचं काम बंद आंदोलन. राज्यातील सुधारित आकृती बंधामध्ये लिपिक वर्गातील पद कमी न करण्याची मागणी. अहिल्यानगरमधील लिपिकांचंही काम बंद आंदोलन. वाल्मीकरांच्या दोषमुक्तीच्या अर्जाला विरोध. अवादा पवनचक्की प्रकल्पाच्या शिवाजी थोपटे आणि सुनील शिंदेंचा विरोध. बीडच्या विशेष न्यायालयात शपथपत्र दाखल. पुण्याच्या भोर तालुक्यातील शिवसेना पदाधिकाऱ्यांची बैठक संपन्न. कुलदीप कोंडे यांच्या मार्गदर्शनाखाली आढावा बैठकीचं आयोजन करण्यात आलं होतं. नागपूरमध्ये मंत्री चंद्रशेखर बावनकुळेंच्या उपस्थितीत जनसंवाद कार्यक्रम. जनतेच्या समस्या सोडवण्याचे अधिकाऱ्यांना निर्देश. अमरावतीत 10,000हून अधिक शिक्षक प्रशिक्षणापासून वंचित. भाजप नेते चंद्रशेखर भोयर यांचा आरोप. शिक्षण मंत्र्यांकडे तक्रार करणार असल्याची माहिती. कल्याण न्यायालयातून पोलिसांच्या हाताला झटका देत आरोपी पसार. टिटवाळा पोलिसांच्या हाताला झटका देत 21 वर्षीय आरोपी पसार. आरोपी आढळल्यास तत्काळ माहिती द्या, पोलिसांचं आवाहन. नाशिकच्या पंचवटीत नागरिकांच्या घरावर हल्ला. 10 ते 15 जणांच्या टोळक्याकडून दहशत माजवण्याचा प्रयत्न. हातात कोयता, लाकडी दांडका घेऊन नागरिकांच्या घरावर हल्ला. पंचवटी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल. नागपुरात आता अत्याधुनिक एआय बेस सिग्नल व्यवस्था. वाहतूक व्यवस्था सुरळीत होण्यासाठी एआय टेक्नॉलॉजीचा उपयोग होणार. नागपूर शहरातील सर्व मुख्य सिग्नलवर एआय सिग्नल लावणार. पुण्याच्या आंबेगाव तालुक्यात पावसाची जोरदार हजेरी. शेती मशागतीच्या कामांना पावसामुळे ब्रेक. सर्वत्र पाणी साचलं. नाशिकच्या नांदगावमध्ये मान्सूनच्या आगमनाने शेतकरी सुखावला. शेती मशागतीनंतर पेरण्यांची लगबग सुरू. सांगलीत पावसामुळे आमणापूरच्या ओढ्यावरील रस्ता झाला जलमय. धनगावकडे जाताना शेतकरी विद्यार्थी महिलांचा पाण्यातून धोकादायक प्रवास. हिंगोली आणि परभणीच्या सीमेवर असलेल्या येलदरी धरणात 50% पाणीसाठा. सिद्धेश्वर धरणात 33% तर इसापूर धरणात 42% पाणीसाठा. पावसामुळे पाणी पातळीत वाढ. बीडच्या नांदूर फाटा आणि बालाघाटवर शेतकऱ्यांची पेरणीसाठी लगबग. खतं आणि बियाणं खरेदीसाठी शेतकऱ्यांची कृषी दुकानांवर गर्दी. विठ्ठल रुक्मिणी मातेचं टोकन दर्शन व्यवस्था अंतिम टप्प्यात. टोकन दर्शन प्रणालीची चाचणी 15 जूनपासून करण्यात येणार. आषाढी वारीच्या पार्श्वभूमीवर मंदिर संस्थानाकडून तयारी सुरू. यवतमाळच्या वरुड ते झापरवाडी रस्त्याचं काम संथ गतीने. पावसाळ्यात अपूर्ण रस्त्यामुळे वाहनधारकांची कसरत. प्रशासनाकडे तात्काळ दखल घेऊन रस्ता दुरुस्त करण्याची मागणी. नाशिकच्या निफाडमध्ये विहिरीत पडलेल्या बिबट्याला वनविभागाकडून जीवदान. सोनगावमध्ये वनविभागाचे बिबट्याला बाहेर काढण्यासाठी रेस्क्यू ऑपरेशन यशस्वी. चंद्रपूरच्या आयु निधी निर्माणी चांदात भर दिवसा अस्वलाचा मुक्त संचार. अस्वलाचं तात्काळ बंदोबस्त करण्याची मागणी. सांगलीच्या कृष्णाकाठावर आफ्रिकन पाहुणा चातकाचं आगमन. कृष्णाकाठावर आफ्रिकन पाहुण्याचं यंदा वेळेत आगमन. शक्तीपीठ महामार्ग रद्द होईपर्यंत संघर्ष करणार. शेतकरी कामगार पक्षाच्या मेळाव्यात निर्धार. सांगलीच्या कवठे महाकाळमध्ये माजी आमदार जयंत पाटलांच्या उपस्थितीत मेळावा संपन्न. सोलापुरातील शेटफळमध्ये नागोबाच्या लेझिम संघाचा शिवराज्याभिषेक सोहळ्यात सन्मान. उत्कृष्ट लेझिम सादरीकरण केल्याबद्दल प्रशस्तीपत्र देऊन गौरव. ऑलिम्पिकवीर पैलवान खालशाबा जाधव आंतरराष्ट्रीय कुस्ती क्रीडा संकुलाच्या आराखड्याचं सादरीकरण. क्रीडामंत्री दत्तात्रय भरणे यांच्यासमोर आराखड्याचं सादरीकरण. साताऱ्याच्या कराड गोळेश्वरमध्ये क्रीडा संकुल बांधण्यात येणार. गोंदिया जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसची बैठक. जिल्ह्यातील शेतकरी महायुतीला त्यांची जागा दाखवतील. नाना पटोलेंना विश्वास. वर्ध्यात पालकमंत्री पंकज भोयर यांच्या जिल्हास्तरीय जनता दरबारास उत्स्फूर्त प्रतिसाद. भोयर यांच्याकडून प्राप्त तक्रारीवर तातडीने कारवाई करण्याचे निर्देश. शिंदेंच्या शिवसेनेच्या पुणे उपजिल्हाप्रमुखपदी गणेश निगडे यांची निवड. मंत्री भरत गोगावले यांच्या हस्ते नियुक्तीपत्र. मुंबई पुणे द्रुतगती महामार्ग 10 पदरी करण्याचा निर्णय. लवकरच प्रस्ताव सादर होणार. 14,000 कोटींचा खर्च अपेक्षित. नागपूर मुंबई समृद्धी महामार्गावरील वाहनांच्या संख्येत वाढ. शेवटचा टप्पा खुला झाल्यानंतर पहिल्या दिवशी 38,987 वाहनांचा प्रवास. 5,000 वाहनं इगतपुरी ते आमणे या टप्प्यावरून धावली. कर्ज थकवल्यास तात्काळ संचालक मंडळ बरखास्त होणार. साखर कारखानदारांसाठी नवीन कडक नियम. नव्या आदेशाप्रमाणे संचालकांच्या मालमत्तेवर बोजा चढवण्यात येणार. डोनाल्ड ट्रम्पकडून पुन्हा भारत-पाक युद्धविरामाचे श्रेय घेण्याचा प्रयत्न. व्यापार थांबवण्याच्या इशाऱ्यानंतर दोन्ही देशांनी युद्ध थांबवलं. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचं वक्तव्य.
इस्रायल आणि हमास युद्धाचा गाझापट्टीतील नागरिकांना मोठा फटका. 5 रुपयाला मिळणारा पार्लेजी बिस्किटचा पुडा युद्धग्रस्त गाझापट्टीत तब्बल 2342 रुपयांना विकला जात असल्याची माहिती. मिठी नदी गाळ उपसा घोटाळा प्रकरण. ईडीकडून डिनो मोरियासह 8 जणांना समन्स. पुढील आठवड्यात चौकशीसाठी बोलवल्याची माहिती. 65 कोटींच्या कथित गैरव्यवहारात ईडीची कारवाई. जर्मनीतील उद्योग प्रकल्पांना महाराष्ट्रात रेड कार्पेट देणार. जर्मनीतल्या उद्योजकांसाठी महाराष्ट्राच्या एमआयडीसीमध्ये 500 एकर भूखंड राखीव. मंत्री उदय सामंत यांची महाराष्ट्र युरोप बिझनेस फोरम कार्यक्रमात माहिती. परळीतील गोपीनाथ मुंडे नटराज रंगमंदिरातील एसी बंद. पंकजा मुंडेंनी जाहीर कार्यक्रमात प्रशासनाला खडसावलं. शैक्षणिक दाखले तसंच न्यायालयीन प्रतिज्ञापत्रासाठी 100 आणि 500 रुपयांचा स्टॅम्प पेपरची गरज नाही. महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळेंकडून स्पष्ट. जात पडताळणी, उत्पन्नाचा दाखला, रहिवासी प्रमाणपत्र, नॉन क्रिमिलियर सर्टिफिकेटसाठी प्रतिज्ञापत्र न मागण्याचे आदेश. मंत्री चंद्रशेखर बावनकुळेंकडून पावसाळ्यापूर्वी नियोजन कार्यक्रमाचा आढावा. आपत्ती व्यवस्थापनाबाबत आढावा घेण्यासाठी पुढील आठवड्यात बैठक. मनपा आयुक्तांना अहवाल सादर करण्याचे निर्देश. पुण्यात अवकाळीमुळे झालेल्या नुकसान भरपाई संदर्भात खासदार सुप्रिया सुळेंची अधिकाऱ्यांसोबत बैठक. भोर आणि राजगड तालुक्यात अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीचा आढावा घेतला. मराठवाड्यात पुढील 3 दिवस वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता. जालना, परभणी, हिंगोली, धाराशिव आणि नांदेडमध्ये पावसाचा हवामान खात्याचा अंदाज. नागरिकांना सतर्क राहण्याचा इशारा. मुंबईत अतिवृष्टीचा इशारा देऊनही पाऊस पडला नाही. 12 जूनपासून पावसाचा जोर आणखी वाढणार. हवामान खात्याचा अंदाज. पुण्याच्या हिंजवडीत मुसळधार पावसामुळे आयटी पार्कला वॉटर पार्कचे स्वरूप. साचलेल्या पाण्यातून वाहनांचा प्रवास. सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल. पुण्यात आजही पावसाची शक्यता. शहर आणि जिल्ह्यासाठी येलो अलर्ट. पुण्यात आज मेघगर्जना आणि विजांच्या कडकडाटासह हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याचा अंदाज. छत्रपती संभाजीनगरच्या वैजापूरमध्ये ढगफुटी सदृश पाऊस. 1 तासाच्या पावसात नदी नाले तुडुंब. अचानक आलेल्या पावसामुळे शेतकऱ्यांचं मोठं नुकसान. 7 दिवसांची उसंत घेतल्यानंतर नाशिकच्या मनमाडमध्ये मुसळधार पाऊस. उकाड्याने हैराण नागरिकांना काहीसा दिलासा. जालन्यातील धारकल्याण शिवारात वादळी वाऱ्यासह आलेल्या पावसामुळे घरावरील पत्रे उडाले. हे पत्रे उडून दुचाकीवर पडल्याने दुचाकीचंही नुकसान. यासह संसारोपयोगी वस्तूंचंही नुकसान. पुण्यातील लोहगड किल्ल्याजवळ दरड कोसळली. सुदैवानं जीवितहानी नाही. नागरिकांच्या माहितीनंतर आपत्ती व्यवस्थापन विभाग सतर्क. वाशिममध्ये नुकसानग्रस्त शेतकरी मदतीपासून वंचित. मागील वर्षी सप्टेंबर महिन्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे जिल्ह्यात पिकांचं मोठं नुकसान. 9 महिने उलटूनही मदत जाहीर न झाल्याने शेतकरी वर्ग नाराज. Brought to you by Techno Mobile. Discover new horizon.